आपल्या महाराष्ट्रात एक असा किल्ला आहे की त्याच्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारच नाही. या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती सांगतो, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिला असेल की दीक्षित मी सोयगाव तालुक्यातला वेतळवाडी किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी आलो. या किल्ल्याबद्दल कोणाकोणाला माहिती तेवढं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. या किल्ल्याला दुरून बघितलं तर असं वाटतं की याला प्रवेशद्वारच नाहीये. येणाऱ्या शत्रूचं ध्यान भटकवण्यासाठी या किल्ल्याचा प्रवेशद्वार अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे. आमच्या या भाऊच्या अंगातले किळे एवढे वळवळ करतात काय सांगा तुम्हाला. म्हणजे काही ना काही आपी तर चाळे करणं चालूच राहत्या कुठे बी. या किल्ल्यावर गाईस तुम्हाला असं भुयार घरासारखं काहीतरी पाहायला भेटेल. याच्यात जाताना माझा जीव तर लय घाबरत होता, पण चला म्हणलं तुम्हाला दाखवणं. इथे खाली आल्यावर गाईस अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसायला भेटेल. बरं नेमकं असं काबर गेलं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा. तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावर गाईस तुम्हाला अशा प्रकारचं एक तळ पाहायला भेटेल. मला नेमकं एक गोष्ट समजली नाही गाईस, जे काय नीट कळू नये. तुम्हाला बिनच समजलं तर जाऊ द्या, चला पुढे नका डोक्याला ताण देत बसू. तुम्हाला खरं सांगतो गाईस, जिथे आल्यावर मला लय जीव घाबरला होता. या कपरीतून जर कधी एखादा वाघ आला असता तर कचकन माझ्या बोकांडीच बसला असता. बरं तुमच्यापैकी कोण कोण या किल्ल्याला भेट दिलेलं आहे तेवढं मला कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये तुमच्या गावाचं नाव बी सांगा. गाईस इथून व्ह्यू पा किती भारी येतो, म्हणजे डायरेक्ट दिल एकदम गार्डन गार्डन होऊन जातं. तुम्ही आतापर्यंत आयडियल फॉलो नसेल केले तर करून टाका लवकर. एका मराठी कंटेंट क्रिएटरला तुम्ही सपोर्ट नाही करणार तर कोण करेन मग. गाईच्या किल्ल्याच्या पायथ्याशी एक मोठं तळ आहे. आता तुम्हाला तिथला पण व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे कमीत कमी अर्ध्या महाराष्ट्राला तरी या किल्ल्याबद्दल माहिती झाली पाहिजे. या किल्ल्याबद्दल तुम्हाला पहिले माहिती नसेल आणि माझ्या व्हिडिओमुळे माहिती झालं असेल तर ते पण कमेंट मध्ये सांगा. बरं चला भेटू तुम्हाला आता नंतरच्या ब्लॉग मध्ये, आणि हा जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या.